त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। जे एकदा आपण बंदुकीच्या गोळीसारखे शब्द असतात, गेलेला शब्द आपण परत घेत नाही। तर काही इतिहास फक्त एकाच 4-5 टक्क्याला कळतं, आम्हाला कळत नाही असं कुठेच लिहिलेलं नाही। आम्हालाही इतिहास कळतो, आम्हालाही 4 गोष्टी कळतात, आम्हालाही माहिती देणारे सूज्ञ आहेत, ज्ञानी आहेत। महाराज त्यांना जास्त कळतात असं आम्हाला मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत। म्हणून आमच्या राजाने, आमच्या राजाचा स्वराज्य किंवा ब्रिटिशांनी जेव्हा आमच्या राजाचा उल्लेख केला तेव्हा काय केला की हिंदू सेनापती म्हणून माझ्या राजाचा उल्लेख केलेला आहे। हिंदू सेनापती आदिलशहाने अफजल खानाला माझ्या राजावर आक्रमण करण्यासाठी का पाठवलं? का जो काय फरमान आदिलशहाने काढलेला त्याच्यामध्ये उल्लेख केलेला की छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये इस्लाम धर्माचा ची वाढ कुठली असा उल्लेख त्यांनी त्यांच्या फरमानामध्ये केलेला आहे। या सगळ्या गोष्टी पुराव्या हे सगळे पुरावे आपल्या नजरेसमोर आहेत। तरी काही लोक काही दिवसापासून काही 4-5 आपल्या भाड्यावरती टाकली नावं काय घेत आहेत, ह्या मुसलमानाचं नाव घेतात, त्या मुसलमानाचं नाव घेणं, हा होता त्या होता, होते 4-5 सेवा विवाह करण्यासाठी होते। पण सैन्यामध्ये माझ्या राजाच्या सैन्यामध्ये एकही मुसलमान नव्हता हे मी आज पण ठाकटोकपणे सांगू शकतो। आणि खरं आहे ते, खरं आहे ते, खरं आहे, त्याच्यामध्ये काय वेगळं आहे? आणि ते आम्ही आज काय वेगळं बोलत बसणार, संधी भेटली तर सभागृहामध्ये पण तेच बोलणार आहे, काय वेगळं बोलत जात नाही। कारण आम्हाला आमच्या राजाच्या चुकीचा इतिहास बाहेर कुठच्या पिढीकडे जाता कामा नये ही शपथ आपण या शिवभूमीच्या इथून घेऊनच इथून खरं म्हणलं तर बाहेर गेलो पाहिजे।